जामचा मळा परिसरात बनावट दारू कारखान्यावर छापा, 6 आरोपींना अटक. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यांवर जामचा मळा परिसरात धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि धुळे पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली. दिनांक 24 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने धुळे शहरातील जामचा मळा परिसरात एका लग्नाच्या हॉलच्या पाठीमागे छापा टाकला. छाप्यादरम्यान बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणात 7 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी शेख जावेद शेख मोहम्मद उर्फचा शोध सुरू आहे. आरोपींकडून बनावट दारू तयार करण्यासाठीचे साहित्य आणि रसायने जप्त करण्यात आली असून जप्त मालाची किंमत 8 ते 9 लाखाचे जवळपास असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस यांना एक टीप मिळाली होती की एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे. त्या ठिकाणी पहाटे रेड केले असता त्याच्यामध्ये 6 आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण 9 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नक्ट्या. याच्यावर ऑलरेडी 4 गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाद. याच्यावर देखील 5 पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये आम्ही 6 आरोपी अटक केले आणि मुख्य आरोपी फरार आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत. तर किती साधारणतः 8 लाखाचा माल आहे आणि हा कंप्लीट डुप्लिकेट दारू याच्यामधनं होत होती.